काय ऑफिस होतून हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तव्यातली पुरी बघून आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा ब्लॉग वटसावित्रीच्या दिवशीचा आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि अशा पद्धतीने माझा सकाळचा मेन्यू रेडी होता. छोले पुरी आणि खीर. असं पुरणपोळी आधी ठरवली होती पण नंतर म्हटलं आणि छोले पुरी आणि खीर करण्याचं ठरवलं. तर आज मला ऑफिसलाही जायचं होतं आणि वटपौर्णिमाही होती. दोन्ही गोष्टी मला ॲडजस्ट करायच्या होत्या, त्यामुळे मी सकाळीच कामाला लागले होते. इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झालाय. आता फक्त मी खिरीची तयारी करत होते. तर खीर बनवताना सगळ्यात आधी सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. काजू, बदाम आणि पिस्ता हे तीनच टाकणार होते. मनुके आवडत नाहीत आम्हाला खिरीत, त्यामुळे मी मनुके नव्हते टाकणार. तुम्ही पण टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर. आणि बदाम किती छान पद्धतीने कापलेत. बदाम ऋतुजाने कापलेले, त्यामुळे ते एकदम परफेक्ट होते. आणि मला घाई होती त्यामुळे मी बाकीचं पटापट कट करून घेतलं. ड्रायफ्रूट्स आधी कट करून एका साईडला ठेवले. शेवयाची खीर करणार होते, त्याच्यासाठी मी शेवया, एकदम थोडासा रवा आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं आधीच रेडी करून घेतलं. आणि हे सगळं आपल्याला थोड्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्याची टेस्ट अशी छान लागते म्हणून. तर सगळ्यात आधी ड्रायफ्रूट्स मी थोडंसं तेल टाकून छान फ्राय करून घेतले आणि चांगले असे गोल्डन कलरमध्ये फ्राय झाल्यानंतर ते काढून घ्यायचे. आणि त्याच सेम भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला रवा पण फ्राय करून घ्यायचं. हे सगळं तुपात फ्राय केल्यामुळे खिरीमध्ये ह्याचा खूप छान रंग आणि टेक्स्चर मस्त येतं, त्यामुळे असंच करून घ्या. आणि त्यानंतर एकदम सगळ्यात बारीक ज्या शेवया असतात रोस्टेड त्या काढून घ्यायच्या आणि त्या पण सेम भांड्यामध्ये त्या पण आपण थोड्याशा तुपावर छान फ्राय करून घ्यायच्या. हे सगळं मिश्रण थंड होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर दूध, जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला खीर बनवायची तेवढ्या क्वांटिटीमध्ये दूध गरम करून घ्यायचं. आणि हे जे आपण सगळं तुपामध्ये फ्राय केलेलं आहे, शेवया, रवा आणि ड्रायफ्रूट्स, हे सगळं त्या दुधामध्ये छान दूध उकळल्यानंतर ॲड करायचं. आणि हवी तेवढी साखर. जर तुम्हाला वेलची पावडर, वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर ते पण ॲड करू शकता. आणि झाली आपली खीर तयार. सगळा स्वयंपाक आणि क्लिनिंग सगळं आवरून मी निघाले पूजा करण्यासाठी. असं सिंपलचं ताट होतं. आमच्याकडे असंच असतं ओशाचं ताट, म्हणजे ओसा आमच्याकडे संक्रांतीला असतो. आणि मी अशी रेडी झाली होती. आता फक्त वटपौर्णिमा असते आणि आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं, म्हणजे माझी आई, माझ्या सासूबाई हे सगळे ज्या पद्धतीने करतात मी त्याच पद्धतीने फॉलो करते. आणि मग मी पटापट हे पुढची क्लिप दाखवते, कारण एवढा मोठा ब्लॉग होईल म्हणून मी ते फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे. गर्दी खूप जास्त होती. मला तिथे जाऊन पण खूप वेळ वेट करावा लागला, कारण आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये एकच वडाचं झाड आहे, त्यामुळे खूप जास्त बायका आल्या होत्या, त्यामुळे खूप जास्त गर्दी होतेच नेहमी इथे. आणि मग अजूनही माझा नंबर आला नव्हता. मला जायचं होतं ऑफिसला, त्याचं पण मला थोडं टेन्शन आलं होतं की आता किती वेळ होतोय, कारण ऑलरेडी मला उशीर होत होता. जेवण वगैरे सगळं बनवून माझं आवरून येईपर्यंत लेट झाला, पण फायनली माझा नंबर आला आणि मग मी गेले पूजा करायला. अतिशय छान पद्धतीने पूजा झाली, कारण ह्यावर्षी पाऊस नव्हता, चिखल नव्हता, त्यामुळे बायकांच्या साड्याही खराब होत नव्हत्या, त्यामुळे सगळे कम्फर्टेबली पूजा करत होते. कधी कधी काय होतं, थोडा पाऊस असेल तर खूप जास्त चिखल होतं, कारण हे झाड आहे ते एका छोट्याशा गार्डनमध्ये आहे आणि तिथे खूप जास्त चिखल होतो. मग कम्फर्टेबल वाटत नाही काही कुठे उभं राहायला आणि ठेवायला सामान. पण ह्या वर्षी खूप छान क्लायमेट होतं, त्यामुळे सगळ्या बायका मस्त पूजा करत होत्या. मी पण माझी पूजा आवरून घेतली. वटपौर्णिमा असो किंवा मकर संक्रांत किंवा गौरी गणपतीचा सण, तेव्हा सगळ्याच वेळी बायका खूप सजतात. म्हणजे त्यांचा एक वेगळाच उत्साह असतो सणांच्या दिवशी मराठी बायकांचा. तसाच आज सगळ्या बायकांचा उत्साह होता.
मलाही सगळे आपले मराठी सण खूप जास्त आवडतात आणि ते सेलिब्रेट करायला, साजरे करायलाही खूप आवडतात. कितीही ऑफिसचं काम असेल किंवा काही कितीही बिझी असेल तरीही मी नक्की वेळ काढून जे पण आपले मराठी सण आहेत, मराठीच नाही, जे काही सण मुंबईत साजरे केले जातात, जिथे आपण राहतो, त्या सगळ्याच सणांमध्ये मी सहभागी होते. खूप 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 आनंदाने मला आवडतं हे सगळं करायला. आणि जसं आता मी वटपौर्णिमा साजरी करते तेवढ्याच जोरात तुम्हाला गौरी गणपतीचा सणही दिसेल, कारण माझ्या घरीच गौरी आणि गणपती दोन्ही असतात. त्यामुळे यावर्षी तर गणपती लवकर येत आहेत. मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि नवरात्री पण तेवढ्याच जोमात असते आमच्याकडे. सो हे झालं सणांचं. सण कोणाला आवडत नाहीत, फक्त वेळ असला पाहिजे, कारण सण म्हटलं तर महिलांना सगळ्यात आधी तयार व्हायचं असतं, ती एक्साइटमेंट असते. आणि मग माझी सगळी पूजा व्यवस्थित आवरून झाली. मला आता निघायचं होतं ऑफिसला आणि मी जेवण वगैरे सगळं पॅक करून ऑफिसलाच घेऊन जाणार होती. तिकडेच जाऊन लंच करणार होती. तुम्ही सगळ्यांनी वटपौर्णिमा कशी साजरी केली आणि तुम्ही काय काय मज्जा केली वटपौर्णिमेला, तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात, किंवा मी जे करते त्याच्यामध्ये मी अजून काय केलं पाहिजे, हे सगळं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. इथे माझ्या वडाच्या फेऱ्या सगळ्या कंप्लीट झाल्या होत्या आणि आता मला निघायचं होतं. आमच्या बिल्डिंगमधल्या खूप साऱ्या लेडीज भेटल्या मला. मी त्यांच्याबरोबर थोडा 5 मिनटं टाईम स्पेंड केला आणि निघाले, कारण मला निघायचं होतं लवकर ऑफिसला. अरे गप, बस जरा छान रिएक्शन. आणि असे बांधून झाले होते काळे मणी, जे मंगळसूत्रात बांधतात पूजा केल्यानंतर. आणि अशा पद्धतीने आमची संपूर्ण झाली होती वटपौर्णिमा साजरी करून. आता निघत होते ऑफिसला. हे सोडायला येत होते, त्यामुळे मी रिलॅक्स होते. चला तर मग हे आहे ऑफिसमधलं सीन. हे मी जेवण जे बनवलं होतं ते, आणि खीर अतिशय सुंदर झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांनी मला छान छान रिव्ह्यूज पण दिले जेवणासाठी. मस्त असं जेवण केलं. ऑफिसमध्ये अतिशय वर्कलोड आहे, त्यामुळे मी ऑफिसमध्ये दुसरं काही चूक करू शकत नाही. आणि सध्या तरी मला तेवढा वेळही मिळत नाही आहे, खूप सारं काम असल्यामुळे. पण मी तुम्हाला पण सगळ्यांना हेच सांगेन, कितीही वर्कलोड असू देत, कितीही बिझी असाल तरीही हे सगळे क्षण आपल्या फॅमिलीबरोबर नक्की एन्जॉय करा. सगळे सण सेलिब्रेट करा. त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीला टाईम देतो आणि खूप छान आठवणी असतात. म्हणून मला हे सगळं करायला फार आवडतं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला कितीही काम असलं तरी प्रत्येक क्षण एन्जॉय करायला आवडतो. हा माझा स्वभाव आहे. आणि मग माझी सगळी कामं आवरली मी आणि निघाले घरी जायला. आज घरी गेल्यानंतर मी रिलॅक्स होते, म्हणजे स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नव्हतं. भरपूर जेवण होतं, फक्त राईस किंवा काहीतरी बनवायचं होतं. त्यामुळे मी घरी जाऊनही आज ऑफिसचं काम करणार होते, कारण मला माझं जे वर्कलोड आहे ते जरा लवकरात लवकर संपवायचं आहे म्हणून. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, कारण मी खूप नोटीस करते की ब्लॉग्स भरपूर जण बघतायत पण सबस्क्राईब करत नाही. तर मी रिक्वेस्ट करेन की प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे ब्लॉग अजून लोकांपर्यंत पोहोचतील आणि माझं छोटंसं चॅनल लवकर ग्रो होईल. तर मी अजून काय ॲड करायला पाहिजे होतं वटपौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये हे पण मला नक्की सांगा. चला तर मग निघूया घरी जायला. ना अभी क्या हुआ? अभी तो बोल रही थी ना, ब्लॉगिंग क्या कर रही थी, क्या बोलना था मराठी में? आता आम्ही निघालोय ऑफिसवरून. ऑफिसमधून काय ऑफिसमधून वही सेम. आता आम्ही निघालो ऑफिसमधून. नहीं, इतना तीन नहीं बोली. अच्छा, जरा मराठी अच्छा हो जाएगा. घरी जाताना आज गेले होते मंदिरात, कारण बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं. आज आहे मंगळवार, म्हणून मी दर मंगळवारी बाप्पांच्या मंदिरात जाते दर्शन घेण्यासाठी. आणि आज मंदिरामध्ये बऱ्याच बायकांनी त्यांचं ते साहित्य जे असतं ओशाचं किंवा वटपौर्णिमेचं ते सगळं तिथेही मांडलं होतं.
त्यामुळे खूप जास्त फणसाचा आणि असा मस्त सुगंध येत होता. छान दर्शन घेतलं आणि मी पोहोचले घरी. हॅलो आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आजचा वटपौर्णिमेचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितलात. म्हणजे सकाळी मी लेट गेली होती आज ऑफिसला, 12:30-1ला गेली असेल. हां, 12:45 वाजला होता जाईपर्यंत. जेवण बनवून पूजा करून, पूजेला पण आमच्या इथे खूप जास्त गर्दी असते कारण आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये एकच वडाचं झाड आहे, त्यामुळे मला तिथे पण लेट झाला होता. आणि मग ऑफिसला गेले, त्यानंतर ऑफिसमध्ये काम केलं आणि मग येताना ट्रेननी यायचं होतं आणि मग लॅपटॉप पण कॅरी करावा लागतो. सो मग मी चेंज केलं कारण एवढं जास्त स्ट्रगल साडी नेसून लॅपटॉप आणि टिफिन हे सगळं नाही आणता येत म्हणून. आजचा दिवस खूप 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 जास्त हेक्टिक होता. आत्ता पण मला अजून काम आहे, अजून मला कमीत कमी 1-1.5 तास ऑफिसचं काम आहे. जेवण एवढं नाही आहे, फक्त राईस वगैरेच बनवायचं आहे, त्यामुळे जेवणाचं एवढं काही स्ट्रेस नाही आहे. पण आता मी चेंज करून ऑफिसचं काम करून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आजचा वटपौर्णिमेचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तर हे असं असतं वर्किंग वुमन्सचं रुटीन. सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपलं कामही सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आम्हाला. सो चला, बाय.